Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept. Next question, challenges in human resource management. First, employees empowerment. So, learn करूया आपण what is meant by employees empowerment आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही challenges आहेत जे ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात ते काय आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लर्न करणार आहोत. So, employees empowerment refers to giving employees a certain degree of autonomy and responsibility for decision making regarding their specific organizational tasks. Employees empowerment म्हणजे काय सांगितलेलं आहे? Employees empowerment refers to giving employees a certain degree of autonomy and responsibility to decision making. म्हणजे काय सांगितलं जातं तर तुम्ही एम्प्लॉईजना काय करा एक फ्रीडम द्या किंवा ऑटोनॉमी द्या फॉर अ टेकिंग डिसिजन ओके फॉर पर्टिक्युलर टास्क. इट involve giving them to responsibility and autonomy to manage their own job, set their own objective and make decision about tasks, priorities and deadline. आणि जेव्हा आपण ह्या एम्प्लॉईजना फ्रीडम देतो तेव्हा त्याचा जो काही रिझल्ट आहे हा कशा पद्धतीने मिळू शकतो. दॅट मीन्स employees can easily achieve their goals and objective. That means they take easily decision, they decide their priorities or complete deadline etc etc. आणि म्हणून तुम्ही काय करा तर एम्प्लॉईज एम्पॉवरमेंटला इम्पॉर्टन्ट द्या असं सांगितलं जातं. एम्प्लॉईज एम्पॉवरमेंट is a management practice of sharing information, reward and power with employees so that they can take initiative and make a decision to solve problem and improve their performance. आणि नक्कीच यामुळे काय होऊ शकतं तर एम्प्लॉईजचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह होऊन त्यांचा परफॉर्मन्स हा इन्क्रीज होऊ शकतो. Such a management practice is based on idea that giving employees resources, authority and opportunity as well as holding them responsible and accountable for outcome of their action. Then काय सांगायचं आहे या पॅरामध्ये बघा. Then एम्प्लॉई जेव्हा त्यांची अकाउंटेबिलिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी होल्ड करतात तेव्हा नक्कीच काय होणार आहे आउटकम हे बेटर बघायला मिळू शकतात. Their outcome action will be contribute their competence and satisfaction. Okay, इथे satisfaction हे तितकंच मिळू शकतं. In other words, employees empowerment increase the employees sense of responsibility, enhance their moral and improve their performance. आणि म्हणूनच काय सांगितलेलं आहे तर इथे एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स सुद्धा इन्क्रीज होणार आहे. एम्प्लॉईज रिस्पॉन्सिबिलिटी बाबतीत तेवढा सेन्स घेईल किंवा त्यांची मोरल सुद्धा इथे इन्क्रीज होणार आहे. पण जेव्हा आपण एम्प्लॉईज एम्पॉवरमेंटला इम्पॉर्टन्ट देतो एम्प्लॉईज एम्पॉवरमेंट मेथड अडॉप्ट करतो तेव्हा मात्र आपल्याला काही चॅलेंजेस हे फेस करावे लागतात. ओके, मग ते चॅलेंजेस कोणते आहेत बघा. नो युनिफॉर्मिटी इन डिसिजन. ओके, आपण एम्प्लॉईजना काय सांगितलंय तुम्हाला तितके राईट्स दिलेले आहेत वी कॅन टेक अ डिसिजन रिगार्डिंग युअर टास्क, बट त्यामध्ये मग युनिफॉर्मिटी बघायला मिळते का हो नाही, कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डिसिजन हे घेत असतात. आणि हे जे चॅलेंजेस आहेत हे मॅनेजमेंटला ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. When people are give autonomy to make their own decision, these decisions see to build uniform. No uniformity in decision can lead to chaotic situation and internal conflict. This can further leads to problem down the line. आणि जेव्हा या दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये जर डिसिजन मेकिंग सेम नसेल नॉट युनिफॉर्मिटी असेल दॅट मीन्स समटाइम क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन. ओके, काय होऊ शकतात तर कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन ह्या क्रिएट होऊ शकतात. ब्रेकडाउन ऑफ द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. Although empowerment leads to more streamlined management structure, the professional relationship became blurred and boundaries of authority became broken. आणि त्यामुळे काय होऊ शकतं की एका सर्टन बाउंड्री नंतर बाउंड्रीच्या
पुढे जाऊन आपण एम्प्लॉईजना काय तितकं फ्रीडम दिलेलं आहे. त्यामुळे अथॉरिटी काय होऊ शकते इथे ब्रोकन ही होऊ शकते. अकाउंटेबिलिटी इश्यू. अकाउंटेबिलिटी इश्यू मे राईज लीडिंग टू अ ब्लेम कल्चर. आता हे माहिती आपल्याला बऱ्याच वेळी काय केलं जातं, अकाउंटेबिलिटी इश्यू बघायला मिळतात. म्हणजे बेसिक थिंग काय असते, तर एखादी काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह थिंक असेल देन एम्प्लॉईज म्हणतात आय एम रिस्पॉन्सिबल फॉर गुड थिंग. जर बॅड थिंक असेल यू आर रिस्पॉन्सिबल फॉर अ बॅड थिंग. ओके, दॅट मीन्स ब्लेम कल्चर हे इथे जास्त बघायला मिळतं. दिस लीड्स टू अन एन्व्हायरमेंट ऑफ मिसट्रस्ट. In such a situation, it is likely that employees will take less responsibility for fear uh, repercussions should things go wrong. आणि अशा अकाउंटेबिलिटी इश्यू हे बघायला मिळू शकतात. ट्रेनिंग रिक्वायरमेंट. A lack of training is a empowered environment can create situation in which employees are working is initiation rather than following company's policy. म्हणजे सपोज एखादा नवीन एम्प्लॉईज असेल तर तुम्ही त्याला डिरेक्टली एम्प्लॉईज एम्पॉवरमेंट इन्व्हायरमेंट मध्ये नाही मॅच करू शकत, कारण त्यासाठी त्याला ट्रेनिंग फॅसिलिटी फर्स्ट ऑफ ऑल प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. तो जर प्रॉपर त्या ऑर्गनायझेशनचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे अंडरस्टूड करत असेल, तितकं त्याच्याकडे नॉलेज असेल तरच ते empowerment सक्सेस होऊ शकते, अदरवाईज नाही. सो हेन्स ट्रेनिंग प्रोग्राम हॅव टू बी कंडक्ट टू इन्हान्स or to educating employees regarding assertiveness, leadership and group dynamic. This is not only to the cost but also time consuming. आणि हे सगळं कसं आहे तर टाइम कन्झ्युमिंग आहे as well as कॉस्ट कन्झ्युमिंग सुद्धा आहे. Lack of experience increase risk. While the handling down the responsibility promise to improve speed and productivity, a concern that the decisions are now being made by less experienced and less expert person. आता बऱ्याच वेळी काय होतं इथे, लेस एक्सपिरियन्स पर्सन सुद्धा डिसिजन हे घेतात त्यांच्याशी रिलेटेड जे काही टास्क आहेत त्यामुळे. सो दीज इन्क्रीज द नंबर ऑफ मिस्टेक मेड, आणि म्हणून काय होऊ शकतात, नंबर ऑफ मिस्टेक ह्या मेड होऊ शकतात. If the employees lack of expertise to take a executive decision, it can cost big to the organization. आणि त्यामुळे नक्कीच काय होऊ शकते, ऑर्गनायझेशनला त्याची कॉस्ट ही फेस करावी लागू शकते. Interpersonal relation. With empowering employees come to the complexity of interpersonal relation. This could bring conflict and misunderstanding between employees and their manager. These adversely affect the working relation. आणि नक्कीच याचा इम्पॅक्ट कुठे होतो, adversely affect the working relation वरती होऊ शकतो. Risk of confidentiality. It is also very important thing. Empowerment मध्ये confidential risk ही बघायला मिळू शकते. With employees are empowered, confidential information is shared with them. आणि आपण बऱ्याच वेळ काय करतो इथे, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ही शेअर करतो. इट मे हॅपन दे हॅव एंड अप शेअरिंग इन्फॉर्मेशन दॅट इज नॉट सपोज टू शेअर विथ अदर. आणि इथे असं सांगू शकता का तुम्ही कॉन्फिडेंटली की एखाद्या एम्प्लॉई सोबत आपण एखादी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन शेअर केली पण तो दुसऱ्या पर्सनला शेअर नाही करणार? नो. सो इन अदर वर्ड कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन गेट लीक, आणि म्हणून काय होऊ शकते इथे, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ही लीक होऊ शकते. सो दिस मे ऍडव्हर्सली अफेक्ट दी ऑर्गनायझेशन, आणि नक्कीच याचा ऍडव्हर्स अफेक्ट हा ऑर्गनायझेशन वरती बघायला मिळू शकतो. ॲटिट्यूड और बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज. There is a risk of employees misusing their power of decision making. आता तुम्ही डिरेक्टली इथे पॉवरच दिलेली आहे ते एम्प्लॉईजला, त्यामुळे त्या एम्प्लॉईचा ऍटिट्यूड कसा आहे, बिहेवियर कसा आहे याचा इम्पॅक्ट तुमच्या ऑर्गनायझेशन वरती होऊ शकतो. दॅट मीन्स मिसयुजिंग देअर पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग.
दे मे बिकेम लेस रिस्पॉन्सिबल फॉर डिसिजन दे टेक. आणि बऱ्याच वेळ ते विचार हे नाहीत करत की अरे आपण एखादा जर डिसिजन घेतला तर त्याचे काही बॅड इम्पॅक्ट ऑर्गनायझेशन वरती होऊ शकतात का. दॅट मीन्स लेस रिस्पॉन्सिबल पर्सन. सो अशी जर पर्सन असतील तर नक्कीच काय होऊ शकतात ऑर्गनायझेशन वरती त्याचा इम्पॅक्ट झालेला बघायला मिळू शकतो. ऍट टाइम दे मे अवॉइड रिपोर्ट अबाउट देअर वर्क. आणि ते अवॉइड सुद्धा करतात त्यांचे रिपोर्ट काय आहेत. ओके, अवॉइड करतील रिपोर्टिंग अबाउट देअर वर्क. सो अशा पद्धतीने जे काही चॅलेंजेस आहेत हे मॅनेजमेंटला बघायला मिळतात. सो फर्स्ट बघितलं आपण एम्प्लॉईज इम्पॉवरमेंट. आता सेकंड चॅलेंजेस काय आहे बघूया आपण. वर्कफोर्स डायव्हर्सिटी. वर्कफोर्स डायव्हर्सिटी हा सुद्धा प्रॉब्लेम ऑर्गनायझेशनला फेस करावा लागतो. सो व्हॉट इज मीन बाय वर्कफोर्स डायव्हर्सिटी. Workforce diversity is one of the biggest challenge for the 21st century manager. आणि 21st century मध्ये तर हे चॅलेंज फार फेस करावं लागतं ऑर्गनायझेशन मध्ये असं सांगितलं जातं. Workforce diversity refers to the variety of difference between people अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये एकाच टाईपचे वर्कर आहेत का हो, नाही, तर डिफरंट टाईपचे पीपल काय करावे लागतात ऑर्गनायझेशनला मॅनेज हे करावे लागतात. These difference related age, gender, race, physical ability, education, marital status, cultural background, religion, experience, skill, and so on. Okay, अशा वेगवेगळे जे काही डायव्हर्सिफाय आहेत फॅक्टर, अशा वेगवेगळे वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे प्रॉब्लेम ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. दिस डायव्हर्सिटी इज रिफ्लेक्टेड टू द बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज. आणि जसं की म्हणतो आपण एका वेगवेगळ्या कल्चरल मधून आलेले पर्सन एम्प्लॉईज हे सेम बिहेव करतील का हो, नाही. किंवा वेगवेगळ्या एजचे पीपल हे सेम बिहेव करतील का, नाही. प्रत्येकाची फिजिकल ॲबिलिटी डिफरंट असणार आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळं असणार आहे, मॅरिटल स्टेटस डिफरंट असणार आहे, रिलिजन डिफरंट असणार आहे. म्हणजेच प्रत्येक एम्प्लॉईचं बिहेवियर हे काय असू शकतं, डिफरंट असू शकतं. आणि हे मॅनेज करणं दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर HR मॅनेजर. सो काय आहेत बघूया आपण. नीड फॉर मॅनेजिंग वर्कफोर्स डायव्हर्सिटी. Diversity has become an important issue for HR manager due to some reason. First, the number of women in workforce is increased. आता बघितलं जातं 21st सेंचुरी मध्ये तर नंबर ऑफ वुमेन वर्कर हे जास्त आहेत आणि त्यांना हँडल करणं, कारण त्यांचे बरेचसेच प्रॉब्लेम असतात. काही फॅमिलीला त्यांना सांभाळून जॉब करावा लागतो किंवा कपॅसिटी असेल, एज्युकेशन असेल, व्हॉट एव्हर. सो असे जे काही प्रॉब्लेम आहेत हे फेस करावे लागतात. देन young and skilled people are increasingly occupying position on the important of the organization. So बऱ्याच वेळी यंग पर्सन सुद्धा काय होऊ यंग किंवा स्किल पर्सननी मोठ्या पोझिशन ऑक्युपाय केलेले असतात ऑर्गनायझेशन मध्ये. आणि हा सुद्धा एक प्रॉब्लेम ऑर्गनायझेशनला फेस करावा लागतो, कारण जे सिनियर पर्सन आहेत हे कुठेतरी डॉमिनंट सिच्युएशन दाखवण्याचं काम करू शकतात. देन टेक्नॉलॉजिकल रिव्हॅल्युएशन अँड बेटर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी हाव इम्प्रूव्ह द मोबिलिटी ऑफ वर्कफोर्स. सो टेक्नॉलॉजिकल जसं की म्हणतो आपण टेक्नॉलॉजी मध्ये आता दिवसेंदिवस इन्क्रीमेंट किंवा सॉरी इन्क्रीज किंवा जे काही रिव्हॅल्युएशन आहे हे बघायला मिळतं. देन इंटरनॅशनल एक्सपिरियन्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, इट्स बिकेमिंग अ प्री रिक्विजिट फॉर मॅनेजरियल पोझिशन. मॅनेजरियल पोझिशन साठी मात्र तुमच्याकडे जितका एक्सपिरियन्स जास्त आहे अशाच पर्सनला ती पोझिशन किंवा ती पोस्ट ही दिली जाते. सो द प्रपोर्शन ऑफ minorities in the workforce is increased in public and private sector organization, right? so proportion सुद्धा तितकंच तुम्हाला मॅनेज करावं लागतं मायनॉरिटी वर्कफोर्स मध्ये. सो असे जे काही चॅलेंजेस आहेत, असे जे काही रिझन आहेत हे काय करावे लागतात तर फेस करावे लागतात. सो त्यामधून काही चॅलेंजेस क्रिएट होत आहेत वर्कफोर्स डायव्हर्सिटी मध्ये. वर्कफोर्स डायव्हर्सिटी has created new challenge for human resources management. मग या ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटला कोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात. फ्रेमिंग पॉलिसी फॉर ऑर्गनायझेशन became difficult to different group may have different expectation. प्रत्येक क्लास ऑफ कस्टमरच्या एक्सपेक्टेशन ह्या डिफरंट आहेत. प्रत्येक
पीपलच्या एक्सपेक्टेशन ह्या डिफरंट आहेत. सो ऍज पर एक्सपेक्टेशन ऑफ क्लास ऑफ एम्प्लॉईज हिअर ऑर्गनायझेशन फ्रेम व्हेरियस पॉलिसी. Okay. Second, attitude or goal. Attitude or goal approach etc. of the employees may vary leading to the conflict. आणि बऱ्याच वेळा attitude goal मुळे employees मध्ये conflict हे होतं. Then diversity may result in confusion, lack of teamwork and low moral. So ह्या diversity मुळे मोरल सुद्धा कधीतरी कमी झालेला बघायला मिळतो किंवा लॅक ऑफ टीम वर्क तितकंच असेल असं नाही किंवा बऱ्याच वेळी असं होतं बघा ऑर्गनायझेशन मध्ये की आपले फ्रेंड किंवा आपल्या कम्युनिटीचे आपल्या कल्चरला बिलॉंग करणारे अशांसोबत आपण जास्त मॅचअप करण्याचा प्रयत्न करतो, राईट. सो ही जी डायव्हर्सिटी कॉन्फ्लिक्ट आहे किंवा हे डायव्हर्सिटी प्रॉब्लेम आहे ते ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. नेक्स्ट, many employees are not comfortable working with people of a different age, sex or culture. So बरेच जण कम्फर्टेबल पण नसतात. फॉर एक्झाम्पल काही फिमेल काय सांगतील की मी ह्या मेल सोबत कम्फर्टेबल नाहीये फॉर कम्प्लिटिंग टास्क. काही मेल असतील ते फिमेल सोबत कम्फर्टेबल नसतील. एज ग्रुप असतील काही यंग पर्सन आहेत हे ओल्ड पर्सन सोबत काय असणार आहेत किंवा सिनियर सिटीजन सोबत काम करण्यासाठी अनकम्फर्टेबल असतील. सो लॉट्स ऑफ रिझन अंडर वर्कफोर्स डायव्हर्सिटी. Discrimination on the basis of caste, creed, religion, etc. must not be restored to. Employees empowerment may not be used to tools promoting interest of the particular group. म्हणजे ते पर्टिक्युलर ग्रुपला आपण मोटिवेट करतो का किंवा इंटरेस्ट देतो का? नो. ग्रेव्हन्स रिड्रेसल सेल सो शुड रिप्रेझेंट डिफरंट सेक्शन ऑन द सोसायटी. यासाठी आपण काय करतो तर ग्रेव्हन्स रिड्रेसल कमिटी सुद्धा आपण ऑर्गनाईज करतो. वुमन डेव्हलपमेंट सेल सुद्धा ऑर्गनाईज केली जाते जिथे वुमनना इम्पॉर्टन्स दिलं जातं, वुमनच्या नीडना इम्पॉर्टन्स दिलं जातं, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. डायव्हर्सिटी ब्रिंग लॉट ऑफ व्हरायटी if handling properly to bring the creativity. Preservation if any segment of the society should be ahead too. So असे काही चॅलेंजेस आहेत हे वर्कफोर्स डायव्हर्सिटीच्या अंडर ऑर्गनायझेशनला बघायला मिळतात. देन कशा पद्धतीने मग ही डायव्हर्सिटी मॅनेज करावी लागते बघा ऑर्गनायझेशनला. So employees at all level must be involved in formulating and executing diversity initiatives in the workplace. So इथे आपण काय करतो इनिशिएटिव्ह घेण्यासाठी किंवा पॉलिसी फ्रेम करण्यामध्ये here we consider all level employees. म्हणजे मग तो टॉप लेवलचा असू दे, मिडल लेवलचा असू दे किंवा लोअर लेवलचा असू दे. Providing continuous training to the employees to make them aware of the changing need and expectation of different group. म्हणजे इथे तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजच्या एक्सपेक्टेशनला इम्पॉर्टन्स देण्यासाठी हिअर वी मोस्ट ऑफ द टाइम ऑर्गनाइज व्हेरियस ट्रेनिंग फॅसिलिटी. HR manager should accommodate female employees needs such as the flexible working schedule, children care facility, maternity leave, etc. आता तर आपण म्हणतो की 21st सेंचुरी मध्ये फिमेल एम्प्लॉईज हे जास्त बघायला मिळतात. तर अशा एम्प्लॉईज साठी मग काही एक्स्ट्रा फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. अकोमोडेशनच्या फॅसिलिटी असतात, चिल्ड्रन केअर फॅसिलिटी असतात किंवा फ्लेक्सिबल वर्किंग शेड्यूल दिलं जातं, मॅटर्निटी लिव्ह सुद्धा दिली जाते. ओके. सो अशा पद्धतीने आपण ज्या वर्कफोर्स डायव्हर्सिटी आहे ती मॅनेज करू शकतो. देन discrimination on the basis of caste, creed, religion, sex, etc. should not be allowed. म्हणजे इथे ऑर्गनायझेशन मध्ये डिस्क्रिमिनेशन नाहीये कोणत्याच बाबतीत. मग तुम्ही ते कोणत्याही कास्टचे असू देत किंवा कोणत्याही सेक्सचे असू देत, दॅट मीन्स मेल फिमेल असाल, कोणत्याही रिलीजनचे असू देत, डझंट मॅटर. हिअर वी ट्रीट इक्वली टू ऑल दी एम्प्लॉईज. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता ह्या वर्कफोर्स डायव्हर्सिटीला मॅनेज करू शकता. डायव्हर्सिटी कॅन ब्रिंग लॉट ऑफ क्रिएटिव्हिटी. HR मॅनेजर शुड इनकरेज द क्रिएटिव्हिटी. आणि इथे क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्ट हे दिलं जातं. देन ऑर्डर एम्प्लॉईज रिक्वायर बेटर हेल्थ केअर फॅसिलिटी अँड हायर पेन्शन कॉस्ट. इथे तुमच्या हेल्थचा सुद्धा तितकंच
इम्पॉर्टंट हे दिलं जातं. HR मॅनेजर शुड डिझाईन न्यू एम्प्लॉईज बेनिफिट प्लॅन आणि वेगवेगळे एम्प्लॉईज बेनिफिट प्लॅन इथे इंट्रोड्यूस केले जातात. ग्रेव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम इंट्रोड्यूस केला जातो. काही जर तुमचे प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह केले जातात. ओके. देन HR manager must try to understand the changing value of young people. So young people ची जी चेंजिंग व्हॅल्यू आहे ती का आहे त्या बाबतीत अंडरस्टँडिंग करून घेतले जातात. त्याच्याशी काही पॉलिसी रन केल्या जातात, काही प्रोग्राम ऑर्गनाइज केले जातात. Employees satisfaction survey. It is also very important thing for managing workforce diversity. सो जर तुम्ही एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्व्हे कंडक्ट केला तर एम्प्लॉईचे एक्सपेक्टेशन काय आहेत हे आपण इझिली अंडरस्टूड करू शकतो. म्हणून इथे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्व्हेला इम्पॉर्टंट हे दिलं जातं. सो HR मॅनेजर मस्ट इनकॉर्पोरेटेड पॉलिसी रिफ्लेक्टिंग डायव्हर्सिटी इन टू एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ द ऑर्गनायझेशनल फंक्शन. सो इथे तुम्ही वेगवेगळ्या इनकॉर्पोरेट पॉलिसी सुद्धा रन करू शकता. The personal commitment of executive and managerial team is must be managed diversity. तुम्ही काही पर्सनल कमिटमेंट सुद्धा एम्प्लॉईज ना देऊ शकता. ओके. Then employees must be encouraged to express their ideas and opinion and attribute to sense of equal value to all. इथे तुम्ही तेवढेच काय करू शकता, एम्प्लॉईज ना इनकरेज करू शकता फॉर एक्सप्रेसिंग देअर व्ह्यूज और आयडियाज. There should be proper communication system. प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीम मेंटेन केली जाते. आणि डायव्हर्सिटी ऑडिट हे सुद्धा फार महत्वाचं आहे. डायव्हर्सिटी ऑडिटच्या अंडर मग तुम्ही ऍक्च्युली रिव्ह्यू करू शकता की किती गोष्टी तुम्ही ह्या डायव्हर्सिफाई एम्प्लॉईज डायव्हर्सिफिकेशन साठी मॅनेज केलेले आहेत. ओके. होप तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. एम्प्लॉईज वर्कफोर्स डायव्हर्सिटी आणि एम्प्लॉईज इम्पॉवरमेंट. ओके. थँक्यू. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.